शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महानगरपालिकेच्या केडगाव येथील ओमकार नगर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची इनर व्हील क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने रक्तगट तपासणी करण्यात आली। यावेळी क्लबच्या अध्यक्षा लक्ष्मी काळे, सचिव रेश्मा चारनिया, माजी अध्यक्ष नंदा यादव आदी उपस्थित होते। काळे यांनी क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती दिली, तसेच विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्यासाठी सकस आहाराचे व्यायामाचे महत्त्व समजून सांगितले। सूत्रसंचालन मुख्याध्यापक कबड्डी यांनी केले। गावडे यांनी आभार मानले। नगर पुणे रोडवरील रेल्वे उड्डाण पूल परिसरातून मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली। ही घटना रविवारी रात्री 7 वाजेच्या सुमारास घडली। याबाबत दत्तात्रय फड्डक पाबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंदे करत आहेत। मार्च अखेर जवळ आल्याने महावितरणाने वीज थकबाकी वसुलीची मोहीम व्यापक केली आहे। जिल्ह्यात 2,62,710 वीज ग्राहकांकडे 330,54,00,000 रुपयांची थकबाकी असून या थकबाकीच्या वसुलीसाठी कारवाई सुरू केली आहे। वीज बिल थकबाकी भरण्यासाठी पूर्वी हप्त्याची सुविधा होती, ती आता महावितरणाने बंद केली आहे। यामुळे थकबाकी वीज बिलाची रक्कम भरणे अनेक ग्राहकांना अशक्य झाले आहे। पर्यायाने थकबाकीदारांकडे रक्कम वाढत आहे। थकबाकी भरली नाही तर महावितरणाने वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिलाय। महिलेचा पाठलाग करून घरात घुसून पळून नेऊन महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली आहे। महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात 2 जणांविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सावेडी गावाच्या प्रवेशद्वाराचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यामुळे गावाच्या सुशोभीकरणात भर पडली असून दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे। गावामध्ये शासकीय कार्यालये असून नागरिक मोठ्या संख्येने आपल्या कामासाठी येत असतात। प्रभागाच्या सार्वजनिक कामासाठी महापालिकेच्या माध्यमातून व खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून मोठा विकास निधी प्राप्त झाला असून टप्प्याटप्प्याने विकास कामाची कामे मार्गी लागत आहेत। नियोजनबद्ध व दर्जेदार विकास कामे मार्गी लागल्यामुळे समस्यामुक्त प्रभाग निर्माण होत आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।